आपण आता महाराष्ट्रासाठी लांब पल्ल्याचा स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज 2024 सालासाठी जून ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पावसाचा अंदाज देत आहोत। मला सांगायला आनंद वाटतो मला आनंद वाटतो की हे वर्ष मी माझ्या पद्धतीप्रमाणे गेली हा आता 22व्या वर्षाचा अंदाज आहे। 3 प्रकारामध्ये हवामानाच्या अनुषंगाने वर्ष मी कॅटेगराइज करतो। एक म्हणजे हे वर्ष दुष्काळी आहे, हे वर्ष सर्वसाधारण पावसाचं असं आहे की हे वर्ष अतिवृष्टीचं आहे। आता आपण हे सगळं हवामानाचा अंदाज ऐकल्यानंतर आपण हे वर्ष कशा प्रकारचं आहे ते शेवटी कन्क्लूड करू। आता एकूणच विदर्भामधला पावसाचा अंदाज मी आपल्याला सांगतो। अकोल्याला यावर्षी तिथला सरासरी पाऊस आहे 683 मिलीमीटर, तिथं पाऊस होणार आहे 671 मिलीमीटर, म्हणजे सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज। अकोला मधले पश्चिम विदर्भातले जे अमरावती आहे, अकोला आहे आणि त्या पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसाठी हा अंदाज आहे। मध्य विदर्भामध्ये नागपूर, यवतमाळ या ठिकाणावरून आपल्याला डेटा प्राप्त झाला होता। त्या डेटाच्या अनुषंगानं नागपूरला सरासरी 958 मिलीमीटर, पडणारे पाऊस 933 मिलीमीटर, सरासरीच्या 97% पाऊस नागपूरला होणार आहे। यवतमाळला सरासरी 882 मिलीमीटर, ते सरासरी एवढा पाऊस यवतमाळला होणार आहे। शिंदेवाई चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिथल्या स्टेशनचा जो डेटा मिळाला प्राप्त झाला त्यानुसार 1191 तिथली सरासरी आहे जून ते सप्टेंबर कालावधीतली। पाऊस होणार आहे 1226 मिलीमीटर, एकूण 103% सरासरीचा पाऊस तिथं होणार आहे। परभणीला सरासरी आहे 815 मिलीमीटर जून ते सप्टेंबर, पाऊस होणार आहे 788 मिलीमीटर, सरासरीच्या 97% पाऊस होणार आहे। दापोली कोकण विभाग त्याच्यामध्ये तिथली सरासरी आहे 3339 मिलीमीटर, पाऊस होणार आहे 3540 मिलीमीटर आणि तिथल्या सरासरीच्या 106% पाऊस होणार आहे। सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये यावर्षी आहे, असतोच, पण तिथल्या सरासरीहून 106% इतका अधिक पाऊस होणार आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत। निफाड हे नाशिक जिल्ह्यामधलं ठिकाण आहे, तिथं आपली वेधशाळा आहे। 432 मिलीमीटर सरासरी आहे, 446 मिलीमीटर पाऊस होणार आहे, सरासरीच्या 103% तिथं पाऊस होणार आहे नाशिक विभागामध्ये। धुळे उत्तर महाराष्ट्रातलंच ठिकाण आहे, 481 मिलीमीटर सरासरी आहे, पाऊस होणार आहे 456 मिलीमीटर, सरासरीच्या 95% पाऊस होणार आहे। जळगाव उत्तर महाराष्ट्रातलं ठिकाण आहे, 640 मिलीमीटर सरासरी आहे, पाऊस होणार आहे 608 मिलीमीटर आणि तो 95% आहे सरासरीच्या। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला 706 मिलीमीटर सरासरी आहे, पडणारे पाऊस 674 मिलीमीटर, तिथलंही 95% सरासरीचा पाऊस आहे। कराड इथं 650 मिलीमीटर सरासरी आहे, 630 मिलीमीटर पाऊस होणार आहे, 97% सरासरीचा पाऊस आहे। पाडेगाव हे नीरा पाडेगाव या स्टेशनला संशोधन केंद्र आहे, तिथं ही वेधशाळा आहे। 360 मिलीमीटर सरासरी आहे जून ते सप्टेंबरमधली, किती कमी आहे बघा, आणि तिथं पाऊस होणार आहे 332 मिलीमीटर आणि 95% सरासरीचा पाऊस होणार आहे। सोलापूरला 543 मिलीमीटर सरासरी आहे, तिथं पाऊस होणार आहे 500 मिलीमीटर, सरासरीच्या 95%च पाऊस होणार आहे। राहुरी अहमदनगर जिल्ह्यातलं आमचं विद्यापीठाचं ठिकाण आहे, 406 मिलीमीटर सरासरी पाऊस आहे, 403 होणार आहे, 99% सरासरीचा पाऊस आहे। पुणे पुण्याचा पाऊस सरासरीने जून ते सप्टेंबर 566 मिलीमीटर आहे, होणार आहे पाऊस 100% 566 मिलीमीटर। यावरून आपल्याला असं स्पष्ट दिसतं की आपल्याला फक्त चांगल्या पावसाचा अंदाज 3 ठिकाणी आहे। एक आहे कोकण, दुसरा आहे नाशिकचं निफाड आणि तिसरं आहे शिंदेवाई। या 3 ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ आणि पुणे या ठिकाणी सरासरी एवढा पाऊस आहे,
यवतमाळ आणि पुण्याला सरासरी एवढा आहे, तर उरलेल्या बहुतांशी 15पैकी बहुतांशी ठिकाणी 98-95% पाऊस आहे। याचा अर्थ असा की हे वर्ष देखील आपल्याला पाणी व्यवस्थापन आणि संपूर्ण पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। आता हा जो अंदाज तयार केलेला आहे तो हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे। आता मी 2003 मध्ये पुणे कृषी महाविद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं हवामान विभाग आहे, तो राज्याचा हवामान विभाग म्हणून ओळख त्याची आहे आणि संपूर्ण राज्यातली जी हवामान केंद्र आहेत 55 ते 60 वेधशाळा याचा डेटा इथे येतो। मी विभाग प्रमुख असताना माझ्या अमेरिकेमध्ये मी मिशिगन, कॅन्सास, नेब्रास्का स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये ट्रेनिंग पूर्ण केलेलं होतं। माझ्या लक्षात असं आलं की एखादी टक्केवारी सरासरीच्या इतके टक्के पाऊस होईल, यापेक्षा किती पाऊस होईल मिलीमीटरमध्ये तो सांगणं गरजेचं आहे। एक दुसरं, ओव्हरऑल टक्केवारी जर काढली महाराष्ट्राची तर 99% होईल, परंतु काही ठिकाणी 95 आहे आणि स्थानिक परत्वे पावसाचं प्रमाण बदलत आहे, पावसाचं वितरण बदलत आहे आणि मग अशा वेळेला आपण अशा प्रकारचं मॉडेल डेव्हलप करायचं की जे शेतकऱ्यांना उपयुक्त होईल, नगरपालिकांना उपयुक्त होईल, शहरातल्या लोकांना उपयुक्त होईल। पाणी साठा आम्हाला किती मिळणार आहे? बऱ्याच वेळेला मी दूरदर्शनच्या बातम्यांमध्ये असायचो तेव्हा ब्रेक असायची आणि कधी जाहिरात असायची, त्या हळूच बातम्या देणाऱ्या मॅडम हळूच मला विचारायच्या, पुण्याचं आमचं कसं काय ते एवढं सांगा, किंवा मुंबईचं कसं काय होईल ते सांगा आणि पुरेल का? आता धरणांचा जर विचार केला तर ही धरणं आपली महाराष्ट्रातली भरणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये। आता हे जे पेटेंट ह्याचं हे जे मॉडेल आपल्याला मी दाखवतोय किंवा त्या मॉडेलनुसार अंदाज सांगतोय, याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं याचं पेटेंट झालेलं आहे आणि त्याचा सर्व पेटेंटचे अधिकार माझ्याकडे आहेत, माझ्या नावावर पेटेंट आहे याचं। हवामानामधलं कदाचित महाराष्ट्रातलं, भारतातलं आणि एशिया खंडातलं हे एकमेव पेटेंट असावं हवामानातलं, कारण इथं आकडेवारी येते, आकडेवारीशी पेटेंट होत आहे। मग आपलं जे आहे पेटेंट ते असं आहे की असा पाऊस असेल तर कशी पीक पद्धती, असा पाऊस असेल तर कशा प्रकारे शेतीचं नियोजन, असा पाऊस असेल तर पिण्याच्या पाण्याचं नियोजन कसं राहील, काय होईल परिस्थिती, असं त्याच्यावर आधारित आपलं संपूर्ण हे आहे। आणि त्यानुसार वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी, तापमान कमी आढळलं यावर्षी, त्यामुळं जून जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाई, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड आहेत। हे कशावरून आपल्या लक्षात येतं? हे जे घटक मी सांगितले हे याच मॉडेलमध्ये आपल्याला प्रकर्षाने लक्षात येतात। हे घटक आपल्या मॉडेलमध्ये आहेत, त्याचे कोरिलेशन काढलेले आहेत, रिग्रेशन काढलेलं आहे आणि स्टॅटिस्टिकल मॉडेल आहे हे। या स्टॅटिस्टिकल मॉडेल 15 मॉडेल वेगवेगळी आहेत, एकच मॉडेल नाही आहे। 15 स्टेशनचा पाऊस वेगळा आहे, 15 स्टेशनचं 30 वर्षाची आकडेवारी मॉडेलसाठी वापरलेली आहे। आणि ज्यावेळेला मी हे मॉडेल डेव्हलपमेंट करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या 55 वेधशाळांपैकी 15 वेधशाळांच्याकडेच डेटा 30 वर्षाचा आहे, बाकीच्यांच्याकडे डेटा नाही आहे। त्यामुळं मग मर्यादित जेवढी स्टेशन मला मिळाली त्या स्टेशनचं डेव्हलपमेंट केली। माझी इच्छा होती की मराठवाड्यासाठी आणखी काही मॉडेल डेव्हलप करावीत, औरंगाबाद, त्यानंतर नांदेड, त्यानंतर यवतमाळ, लातूर, परंतु मला औरंगाबादला डेटा 30 वर्ष उपलब्ध झाला नाही। मी त्या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधन समितीचा सल्लागार त्यासाठी 2 वर्ष काम केलं, 3 वर्ष काम केलं, पण तो डेटा उपलब्ध न झाल्यामुळे ते मला काही पुढं डेव्हलपमेंट करता आलं नाही। आता हे काम करत असताना ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक राहणं शक्य आहे आणि मग कारण जून जुलैमध्ये पावसात ओढ आहे, हे आपल्याला हे जे पॅरामीटर आहेत हे सांगतात, ते दाखवतात, म्हणजे इंडिकेट करतात। त्याच्यावरनं मग आपण गेली काही वर्ष जे अंदाज देतोय ते बरोबर येत आहे। कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असं हवामान राहील, अशी हवामान स्थिती ही हवामान बदलामुळं निर्माण होत आहे। यावर्षी जर आपण पाहिलं तर तापमान मे अखेरच्या आठवड्यामध्ये भरपूर वाढलं, म्हणजे दिल्ली 52.5, नागपूरचं एक परवा तापमान भरपूर वाढलेलं होतं। हे हवामान बदलाचे परिणाम आहेत। हे हवामान बदलाचे परिणाम
पावसावर देखील परिणाम करतात. आता मी दक्षिण आशिया फोरम ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचा मी सदस्य आहे. आमच्या मीटिंग चालू असतात. या मीटिंगमध्ये पण म्यानमारचं तापमान यावर्षी अधिक होतं, पाकिस्तानचं अधिक होतं, अफगाणिस्तानचं अधिक होतं, म्हणजे वाढलेलं. तसंच इंडियातली पण तीच परिस्थिती आहे. दक्षिण आशियामध्ये तापमान वाढतं आहे मार्च एप्रिल मे, विशेषतः एप्रिल मेमध्ये. आणि त्याच्याबद्दल आमच्यात अशी चर्चा, तापमानाबद्दल, आता पावसाच्याबद्दल अंदाजाबद्दल बोलतो आपण, तापमानाबद्दल पण थोडं बोलू. तर त्यामध्ये आमच्या याच्यामध्ये जी कॉन्फरन्समध्ये चर्चा अशी झाली की यापुढं डॉक्टरांनी हे शिफारस केलं पाहिजे की उन्हाळ्यात पाण्याची बाटली नागरिकांनी जवळ ठेवावी, छत्री वापरावी. आता ही डॉक्टरांनी सांगण्याची वेळ नाही आहे, पण अशा वेळ येणार आहेत, येत आहेत. तापमानाच्या अनुषंगानं आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं काही ठिकाणी पावसाचं प्रमाणही कमी होतं आहे. आणि पाऊस कमी होत असल्यामुळं संपूर्ण पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहेत. पाण्याच्या वितरणात फरक पडतो आहे. एकदम दो पाऊस पडल्यानंतर महापूर आणि त्यानंतर अतिवृष्टी आणि मग त्यानंतर मग रेस्क्यू ऑपरेशन्स. यावर्षी तशी परिस्थिती कोकणामध्ये येऊ शकते. 106% पाऊस होतो आहे कोकणामध्ये. त्या अर्थी मुंबईला देखील पाऊस अधिक होणार आहे आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचणं असे प्रकार या 4 महिन्यामध्ये आपल्याला जाणवतील, विशेषतः जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये. म्हणजे जुलै एंडला किंवा ऑगस्टच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे नागरिकांनी काय काळजी घ्यावी, शासनाने काय तयारी करावी आणि महानगरपालिकांनी देखील उत्तम तयारी असावी, ह्या अंदाजाचं त्या दृष्टीने आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय आहे, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर बहुतांशी जिल्ह्यामध्ये, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे. तिथं जर सरासरीपेक्षा पाऊस कमी आहे तर तिथं कमी पाण्यावर येणारी पिकं, कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांच्या जाती यांच्या लागवडीवरती भर असायला हवा. आणि कमी कालावधीची पिकं, उदाहरणार्थ कपाशीमध्ये देखील आता कमी कालावधीचे वाण यायला लागलेले, अशा प्रकारच्या वाणांचे वापर हा व्हायला पाहिजे. किंवा संशोधनावरती भर तसा असला पाहिजे विद्यापीठांचा, कमी पाण्यावरती येणाऱ्या जाती निर्मिती करणं. कारण हा काळ आपण जर पाहिलं, 2012चा दुष्काळ, 2015चा दुष्काळ, 2018चा दुष्काळ, 10 वर्षात फ्रिक्वेंटली 3 दुष्काळ येऊन गेले. आणि मग प्रत्येक ठिकाणी शेती आणि शेतीचं नियोजन बिघडून जातं. पाणी हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे, शेतीसाठी आहे, जनावरांसाठी आहे, मानवासाठी देखील आहे. आणि मग या सर्व बाबतीत फार गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. तापमान वाढीचं कारण स्पष्ट आहे की हवेमधले जे ग्रीनहाऊस गॅसेस वाढत आहेत, मग कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढलेली असेल, त्यानंतर तुमचं नायट्रस ऑक्साईडची लेवल वाढली असेल, मिथेनची वाढलेली असेल, हे ग्रीनहाऊस गॅसेस हीट धरून ठेवत आहेत आणि त्यामुळे तापमान वाढते. 1.5°C तापमान सर्व जगभर वाढलेलं आहे. हा प्रॉब्लेम फक्त भारतात आहे किंवा महाराष्ट्रात आहे असं नाही, पण महाराष्ट्रात देखील आता सिव्हिअर व्हायला लागलेला आहे, अशी आपल्याला परिस्थिती दिसते. एकूण या सर्व प्राप्त परिस्थितीमध्ये काटेकोर नियोजनाची फार महत्त्वाची गरज आहे. आणि याबरोबरच आणखी एक चूक शेतकरी जे करतात ते कॉमन चूक सांगतो की पाऊस येतोय म्हणलं की धुळवाप पेरणी. म्हणजे पाऊस येतोय म्हटलं की पेरणी करून टाकायची. धुळवाप पेरणीचा अर्थ असा की पाऊस येण्याच्या आधीच पेरणी करून टाकायची, आपण मोकळं व्हायचं. त्याच्यामध्ये सुरुवातीचं बियाणं उगवेल, पुन्हा पावसाने उघडीप दिली, 15 दिवस 3 आठवडे मोडवलेलं बियाणं खराब होईल, पुन्हा बियाण्याची गरज लागेल. दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून चांगला व ओलावा झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करायच्या नाही आहेत. घाई पेरणीची करायची नाही आहे. पेरणीची घाई करणं म्हणजे पुन्हा जर का ते पीक जगू शकलं नाही तर त्याचा परिणाम पीक उत्पादनावर, पीक वाढीवर, पुन्हा पेरणी करण्यावर होतो. यावर्षी कोकणामध्ये पाऊस चांगला असल्यामुळे भाताचं उत्पादन विक्रमी येऊ शकतं. ह्या हवामानाच्या अंदाजाचा आपण पुढचा काय दिशा दिसते, भाताचं उत्पादन दुप्पट चांगलं येऊ शकतं. मग भातामध्ये देखील चांगले वाण वापरणं शक्य आहे, बासुमती वगैरे वगैरे. त्याचा पण प्रसार झाला पाहिजे की आपल्या कोकणातल्या शेतीमध्ये देखील बासुमती जर पिकला त्याला दर चांगला आहे, चांगले दर असलेले वाण शेतकऱ्यांनी निवडले पाहिजेत आणि त्याचं उत्पादन घेतलं पाहिजे. याशिवाय जी पेरणीची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये म्हणजे इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक पद्धती, म्हणजे बाजरी अधिक तूर, अशी पीक पद्धती शेतकऱ्यांनी या
संपूर्ण पट्ट्यामध्ये मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल तिथं वापरली पाहिजे. त्याला कारण असं की बाजरीचं 2 2 ओळी बाजरीच्या 1 ओळ तुरीची या पद्धतीने जर पेरणी केली तर दोन्ही पिकांचं उत्पादन मिळतं, तुरीचं उत्पादन बोनस मिळतं. अशा प्रकारची पीक पद्धती करायला. यावर्षी आणखीन या उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये अशा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत की वाऱ्याचा वेग इतका वाढला की काही ठिकाणी केळीच्या बागा सपाट झाल्या. हेही देखील आपत्ती या हवामानाच्या अनुषंगाने येत आहे आणि हा बदल हा देखील हवामान बदलाचा परिणाम आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतात अचानक आणि निर्माण झाल्यानंतर मग भुईसपाट पिकं होऊन जातात. एवढा वारा वेगाने वाहतो, वाऱ्याचा वेग वाढतो. म्हणजे साधारणपणे वाऱ्याचा वेग 7 ते 8 किलोमीटर पर तास असतो, 10 किलोमीटर 12 किलोमीटरपर्यंत असतो. 40 किलोमीटर 50-60 किलोमीटर वेगाने वारे व्हायला लागले की मग पिकांचं नुकसान होतं. ही झालं एकूणच सगळं परिस्थिती. आणि एकूणच हवामान ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणून हवामानाचं महत्त्व शेती क्षेत्रात, त्याचप्रमाणे जनावरांचं व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये, आणि मानवी आरोग्याला देखील फार महत्त्वाचं आहे. हवामान बदलाच्या भविष्यकाळात पिण्याच्या पाण्याच्या समस्या ह्या निर्माण होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे साठे वाढवणं देखील गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये असतील, आपल्या राज्याच्या दृष्टीनं आपण विचार करूया. पिण्याच्या पाण्याचे साठे वाढवणं गरजेचं आहे. भविष्यकाळामध्ये म्हणजे आपण मगाशी उदाहरण घेतलं की एकाच दशकामध्ये 3 मोठे दुष्काळ येऊन गेले. 12चा असेल, 15चा असेल, 18चा असेल. म्हणजे दुष्काळाची फ्रिक्वेन्सी वाढते, दुष्काळाचे तालुके वाढत आहेत. एकूण 84 तालुके जे काय 1972 साली डिसिग्नेट केले होते ते मधल्या 2012, 15, 18मध्ये 123, 132 तालुक्यापर्यंत गेले होते. आता यावर्षी जरी डिपिक्ट करून 40च तालुके डिक्लेअर केलेले असले तर सफर होणारे तालुके अजून बरेच आहेत. ही वस्तुस्थिती आहे, ती मान्य करायला पाहिजे. आणि जिथं पिण्याच्या पाण्याच्या समस्या, पाण्यासाठी एक दिवस लोक फक्त एक हंडाभर पाण्यासाठी घालवतात, ती व्यवस्था पहिली करायची असेल आणि ही परिस्थिती बॅकग्राऊंड लक्षात घेऊन तर पाणी साठे वाढवणं गरजेचं आहे, पाण्याची उपलब्धता वाढवणं गरजेचं आहे, वृक्ष लागवडीवर भर देणं गरजेचं आहे. आता वृक्ष लागवडीवर भर द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर जे काही वन विभाग असेल त्यांनी देखील काही मोठे मास्टर प्लॅन तयार करायला पाहिजेत. आणि त्यासाठी डोंगर माथ्यांवरती जर तळी किंवा तलाव करणं शक्य असेल, आता तर डोंगर माथ्यावरती आपण विंडमिल्स बसवलेले आहेत, मग तळी किंवा तलाव आणि त्याला प्लास्टिकचा पेपर टाकला तर डोंगरामध्ये पाणी मुरायचा संबंध येत नाही, पण पाणी साठे नक्की होते. हा विषय मी बरेच दिवस मांडतो की आपल्याकडं पाणी भरपूर आहे. आता हे कोकणात पडणारा पाऊस आणि इकडे दुसऱ्या बाजूला एका बाजूला पावसाची कमतरता, भीषण कमतरता, ही दुसरी बाजू. मग आमच्याच एरियामध्ये असलेलं पाणी एका ठिकाणचं डोनर म्हणून दुसऱ्या ठिकाणी वापरणं हे याच्यावरती प्लॅनिंग किंवा नियोजनाची गरज आहे. आणि जसं इतर बाबतीत आम्ही विकास कामांमध्ये खर्च करतोय तसंच इथं पण खर्च करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे शक्य आहे. महाराष्ट्रामध्ये पाणी भरपूर आहे, पाऊस भरपूर आहे. म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये होणारा पाऊस आहे, तिथंच साठे हे वाढवले पाहिजे आणि त्या पाण्याचा उपयोग कोरडवाहू प्रदेशामध्ये केला पाहिजे. त्याशिवाय कोरडवाहू प्रदेशामध्ये आणखीन पाणी येण्याचे सोर्स नाही आहेत किंवा कॅनॉल किंवा इतर गोष्टी असतील, पण आता सध्याला जे एस्टॅब्लिश आहे तिथं पाण्याचा पुरवठा करणं आपल्याला शक्य आहे. ही सगळी परिस्थिती आहे. एकूणच आता तुमच्या काही शंका असल्या तर आपण घेऊ. पावसाचा खंड किती गंभीर असतो या वर्षी देखील आता आपण जे ठिकाणं सांगितलीत त्यामध्ये प्रामुख्यानं धुळे आहे, राहुरी आहे, अकोला आहे, पाडेगाव, चिंदेवाला पण आहे. पण पुणे, कोल्हापूर येथे साधारणपणे जूनमध्ये पहिला पाऊस आला की त्यानंतर पाऊस उघडणं शक्य आहे आणि मग 15 जुलैला सुरू होतो. असा एक ट्रेंड आता अलीकडे दिसतोय. 15 जुलै, 20 जुलै वाट बघत बसायचा आपण पावसाची, अशी परिस्थिती आहे. शिफ्ट आहे याला म्हणतो आपण, ह्यालाच क्लायमेट चेंज म्हणूया. हवामानामधला जो शिफ्ट आहे तोच क्लायमेट चेंज, त्यालाच क्लायमेट चेंज म्हणूया. आणि हा क्लायमेट चेंजच्या परिणामाने संपूर्ण पावसाच्या वितरणात देखील खूप फरक होतो, पावसाच्या प्रमाणात फरक होतो. एकदम अचानक धो पाऊस पडला की मग नुकसान, आणि पाऊस नसेल तर पिकांचं नुकसान, पिकं सुकून जाणं, वाळून जाणं, करपणं, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आणि सगळ्याच क्षेत्र
प्रभावित होणारं क्षेत्र कोणतं असेल तर ॲग्रिकल्चर, कृषी. आणि कृषी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे, कारण दॅट इज एक्सपोज डायरेक्टली टू क्लायमेट. हवामानाला डायरेक्ट त्याचा एक्सपोजर आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होतो. आणि त्यामुळे अन्न सुरक्षा महत्त्वाची आहे. उत्पादन वाढवणं तर एका बाजूला गरजेचं आहे, पण दुसऱ्या बाजूला पिकांचं व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे. आणि व्यवस्थापनाला पाण्याची गरज आहे, शेतीला गरज आहे, जनावरांना गरज आहे. जुलैच्या पहिल्या 15 दिवसात खंड अपेक्षित आहे का? पहिल्या 15 दिवस म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह जूनमध्ये खंड येईल. जूनमधला खंड कदाचित लांबच जाईल आणि तो 15 जुलैपर्यंत होईल किंवा 20 जुलैपर्यंत पण जाऊ शकतो. अशा घटना मागच्या काही वर्षात घडलेल्या आहेत. आणि मग शेतकरी वाट बघतायत पावसाची, अशी चिन्ह आपण पाहिलीत बऱ्याच वेळा. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्याला कारण असं की जेव्हा हा एकूण पाऊस आपण दिलेला आहे आणि जेव्हा जून जुलैमध्ये खंड आहे, हे फक्त आपलं मॉडेल रिकग्नाईज करू शकतं की जून जुलैमध्ये खंड आहे. मी इतर कुणालाही विचारलं तर ते सांगू शकत नाहीत. कारण काय, मी मॉडेल डिझाईन करताना हा फॅक्टर पाहिला की आपण ॲग्रिकल्चरसाठी पहिल्यांदा कळलं पाहिजे. ॲग्रिकल्चरसाठी कळलं की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण सुटू शकतो. ह्या सगळ्याच गोष्टीसाठी आधीच प्लॅनिंग पाहिजे. आता एल निनो आणि ला निनोचं मी त्याचा देखील बरेच दिवस, जवळजवळ एक 2-3 महिने मी ॲग्रोवनमधनं सतत लिहितोय की प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान जर वाढलं की तिथल्या हवेचे दाब कमी होतात आणि हिंदी महासागराचे वारे सगळे प्रशांत महासागराच्या बाजूला जातात. त्याला एल निनो म्हणतो आपण. तिथलं तापमान वाढल्यानंतर प्रशांत महासागराचं, आत्ता प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान पेरूजवळ 13°C आहे फक्त. आणि इक्वॅडोर म्हणून जे आहे तिथं 25-26°C आहे. नॉर्मल समुद्राच्या पाण्याचं तापमान 28°C आहे. म्हणजे तिथलं तापमान थंड झालं. एल निनोचा प्रभाव संपला. मग काय होईल, ला निनोचा प्रभाव सुरू होईल असं शास्त्रज्ञांचं मत आहे. म्हणजे तिकडं वारा थोपवला जाईल, इकडचा वारा तिकडं जाणं थोपवलं जाईल. उलट पक्षी तिकडचे वारे इकडे येतील आर्द्रता घेऊन. आणि परंतु एकूण ही सगळी सायकल चेंज व्हायला महिना दीड महिना आणखीन बाकी आहे. पण सध्याला एल निनोचा प्रभाव राहिलेला नाही आहे. आत्ता जो एक पाऊस मान्सून आत्ता थांबला आहे केरळामध्ये, त्याला मुख्य कारण असं आहे की मी जे पाहिलं, मी जे अभ्यासलं ते या हवामानाचे हवेचे दाब राज्यावरचे 1006 हेक्टोपास्कलपर्यंत आहेत. आणि ते येत्या बुधवार गुरुवारपर्यंत किंवा शुक्रवार शनिवारपर्यंत राहणार आहेत. जोपर्यंत हवेचे दाब राज्यावरचे 106, कर्नाटकावर 106 आणि त्याच्या खाली 1006 कर्नाटकला पण 1006, खाली हिंदी महासागरात 1008. आपला जो वेळेला महाराष्ट्रावरचा 1004 हेक्टोपास्कल म्हणजे कमी होईल हवेचा दाब. वारे सुसाट वेगानं पुढे सरकतील. पण वारा हे माध्यम आहे की जिथं हवेचे दाब कमी असतील त्या दिशेनं वारा वाहतो आणि त्या दिशेनं मान्सून येतो. त्यामुळं कोकणात देखील मान्सून वेळेपूर्वी येणं आता थोडं कठीण आहे. 5 जूनचं तारीख आहे कोकणातली, 6 जूनपर्यंत अपेक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 10 जून मुंबईची तारीख आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे त्या दरम्यानच्या 1-2 दिवस पुढं होऊ शकतो पाऊस यायला, ही सद्यस्थितीमुळं. नाहीतर आता ह्यावर्षी एक चांगलं पावसाचा अंदाज आहे म्हणल्यानंतर सुसाट मान्सून येईल असं आम्ही आधी वक्तव्य करत होतो. आजची स्थिती काय ही प्रत्येक वेळेला अभ्यासणं गरजेचं आहे. बोला मॅडम. सर, आता आपण जे बघतोय की 3-4 वर्ष झाले पावसाची जी सरासरी पाऊस टोटलमध्ये पडून जातो, पण अनियमितता पडते. त्याच्यामुळे काय होते, एका दिवशी अगदी ढगफुटीसारखा पाऊस पडतोय, तिथलं धरण भरून जाते, पिण्याचा प्रश्न सुटतोय. पण जो शेतीचा प्रश्न आहे, जो नंतरचा आपला जीविकेचा जो प्रश्न आहे, वर्षभरासाठी जे लागणारे धान्य, तर त्याच्यासाठी सर काय उपाययोजना आपली शेतीकडून किंवा काय करायला पाहिजे? मगाशी मी जे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला आहे तो सह्याद्री पर्वतरांगावरती. आपल्याला सह्याद्री पर्वतरांगांवरती लेक्स जसे असतात, मी अमेरिकेत होतो, मिशिगनला होतो, लेक सिटी म्हणून एरिया ओळखली जाते. फार मोठे मोठे साठे आहेत पाण्याचे. मग आम्हाला साठे करायला काय अडचण आहे? जर हे साठे आपण केले, आज आम्ही विंडमिल बसवतोय डोंगर आणि टेकड्यांवरती, कुठपर्यंत गाड्या जात आहेत वरपर्यंत. मग साठे करायला काय आम्हाला अडचण आहे? त्यातनं 2 प्रश्न सुटतील. एक, जनावरं जे येत आहेत याची खाली वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ती येणार नाहीत, पाणी साठे होतील
आणि ते पाणी जेव्हा आपल्याला कमी ज्या भागात आहे ते पाणी वापरता येईल, सोडता येईल खाली. अशी व्यवस्था करावी लागणार आणि ते करणं शक्य आहे राज्याला. काही अवघड नाही आहे, फक्त त्याला इच्छाशक्ती पाहिजे. पाणी आहे आपल्याकडं, त्याचा उपयोग त्याला आपण डोनर एरिया म्हणूया. डोनर एरिया एवढी मोठी आहे, सह्याद्री पर्वतरांगांची त्याच्या उतारावरती असणारी पठारांवरती असणारी जागा. हा विषय मी इरिगेशन डिपार्टमेंटला पण सुचवला होता 10 वर्षापूर्वी की तुम्ही असं प्लॅनिंग करा. मग ते म्हणले अहो ते एवढं सोपं नाही, ते सपाट नाही, अमुक नाही. जिथं जिथं सपाट असेल तिथं तिथं पाणी साठवा. काही वेळेला कोकणाकडं वळणारं पाणी देखील इकडं वळवता येणं शक्य आहे, काही भागातलं वरच्या डोंगर उतारावरनं. अशा प्रकारे पाणी साठे आधी वाढवले पाहिजे आणि पाणी साठे वाढवले तर चिंता संपेल. इस्रायल कुठल्या जोरावर चाललं आहे? इस्रायलला वरती एक मोठं डॅम त्यांनी केलेलं आहे, पाणी येत आहे आणि पाईपलाईनने पाणी येत आहे. ज्या इस्रायल एरियामध्ये पाणी कमी आहे, पण त्यांचं जे डोंगरावरून ज्या धरण बांधलेलं आहे मोठं, त्या धरणातनंच पाणी येतं आहे, त्याचाच उपयोग ते करतात. तोच उपयोग आपण करायचा आहे. पण अनेक वेळेला लोक आपले इस्रायलला गेले, पण त्याच्यातनं पुढं काही करायला पाहिजे असं नियोजन काही व्यवस्थित झालं नाही. पण हे नियोजन आता करण्याची गरज आहे. आपण म्हणताय तसं हा प्रश्न फार गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गंभीर आहे आणि ग्रामीण भागासाठी गंभीर आहे. आणि ते जॉग्राफिकल एरिया जो आहे महाराष्ट्राचा आपला, हो. पश्चिम महाराष्ट्रात तरी त्यामुळे जुने धरणं आहेत, हो. पण विदर्भामध्ये धरणं पण कमी आहेत आणि बरीचशी जमीन जे एकरांनी माळरानच झाली, कारण तिथे शेती होतच नाही पाण्याच्या अभावामुळे आणि हवामानाचं टेम्परेचरमुळे सुद्धा दिवाळीच्या नंतर नद्याच कोरड्या पडत आहेत. शेतीचा तर प्रश्नच नाही. तिकडं म्हणजे शेती जास्त वाढवण्यासाठी तुम्ही म्हणता तसं नवीन धरणं, पण तिथली जी जॉग्राफिकल कंडिशन आहे, समजा तिथे डोंगर नाहीये, तर मग शेततळात छोटं मग अजून ते वाढवायला पाहिजेत. आणि जिथं इथं डोनर एरिया आहे, म्हणजे जिथं पाऊस जास्त होतोय, डोंगर उतार, डोंगराच्या बाजूचे एरिया किंवा हिल्स, त्यांचा उपयोग करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये हा भाग बराच आहे आणि आज तिथं परिस्थिती असेल तिथं एकही वनस्पती राहिलेली नाही, टेकड्यांमध्ये, डोंगरांमध्ये, सगळं ते देखील करता येईल याला व्यवस्थितपणे. वन खात्याला पाणी असेल तर पाणी देता येईल, जगवता येतील रोपं. म्हणजे पाण्याशिवाय काही होणार नाही. पाणी आहे आपल्याकडं, पण त्याचा साठा आमच्याकडं नाही आणि सगळं पाणी, बरंच पाणी, बहुतांशी पाणी वाहून जातं. ते साठवणं आणि तेही तलावांसारखे स्वरूप करायला लागेल. तळी म्हणण्यापेक्षा तलाव म्हणूया, लेक्स म्हणूया, लेक्ससारखे तसे भव्य प्रकल्प करायला पाहिजे. मग हा पाणी प्रश्न सुटायला काय अडचण नाही. आज ग्रामीण भागातले देखील पाणी त्यांना देखील पुरवता येईल. नंतर पाणी असेल तर आपल्याला त्याला पाणी पुरवणं अवघड जात नाही. कुठं कसंही पाणी उचलता येतं, पोचवता येतं. पण पाणीच नाही आहे आज, अशी परिस्थिती आहे. आपण सांगताय तो प्रश्न अतिशय गंभीर आहे राज्याच्या दृष्टीनं, विदर्भाच्या दृष्टीनं देखील. आणि सगळ्याच ठिकाणी त्याचा फेरविचार करणं, थोडासा थॉट सिरियसली करणं आणि भविष्य काळात वाढती लोकसंख्या आणि त्याला लागणारा अन्न पुरवठा, यासाठी हे गरजेचं राहणार. बरोबर. पहिल्या 2 महिन्यातच, जून आणि जुलै, आणि त्यातही पाऊस येईल, पाऊस होईलही काही ठिकाणी चांगला, काही ठिकाणी पाऊसही राहील, पण काही ठिकाणी मोठे खंड असतील. ते फक्त तोच भाग आम्ही इथं वर्तवलेला आहे. सगळीकडं ती परिस्थिती नसेल. ज्या एरियामध्ये आम्ही वाऱ्याचा वेग कमी आम्हाला आढळला आहे, तीच फक्त जिल्हे आम्ही दिलेत आणि त्या जिल्ह्यांमध्येच हा प्रश्न येणार आहे. बाकी सगळीकडे कधी काही ठिकाणी पाऊस चालू असतो, काही ठिकाणी नसतोच, काही ठिकाणी येतच नाही, कारण तिथं हवेचे दाब कमी होत नाहीत. हवेचे दाब जास्त राहिले की वारे तिकडे येत नाहीत, वारे नाही गेले तर पाऊस ढग वाहून येत नाहीत आणि पाऊस होत नाही. काय झालं, ते चक्रीवादळाने बरंचसंच मॉइश्चर, लिडन मॉइश्चर हे वाहून नेलं आणि जसं चक्रीवादळ पुढं गेलं तसंच वारे देखील मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन वाहून नेलं आणि त्यामुळं ईशान्य भारतामध्ये सिक्कीम भागामध्ये खूप पाऊस झाला आणि अजूनही पाऊस सुरू झाला. म्हणजे मान्सून तिथं पोचला असं म्हणूया आपण, मान्सून तिथं पोचला, पण इकडचा भाग मात्र मागं राहिला. महाराष्ट्राच्याच फक्त नाही, कर्नाटक, महाराष्ट्र, त्याचबरोबरचे गुजरात, सगळ्यांच्याकडे परिणाम झाला. आता वेळेपूर्वी दाखल होईल आम्ही जे म्हणत होतो, आता वेळेपूर्वी दाखल होणं जरा अवघड आहे. बाकी आपली ब्रँच, दोन्ही ब्रँच ॲक्टिव्ह राहतील. बंगालच्या उपसागराची ब्रँच जास्त ॲक्टिव्ह झालेली आहे या वादळामुळं
आणि त्यामुळं तिकडं पाऊस वाढलेला आहे. आता दोन्ही ब्रँचेस ॲक्टिव्ह होतील आणि दोन्ही बाजूने होईल सुरुवात. आता परिस्थिती बदलली. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.